फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षण संदर्भात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन 10% आरक्षण घोषित केले। परंतु जरांगे पाटील व बहुतांश मराठा समाजाला हे आरक्षण मान्य नसल्याने मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या भूमिकेत आले आहेत। शासनाने वोट मागायला येऊ नये अशा आशयाच्या पाट्या प्रत्येक मराठ्यांनी दारावर लावावी असेही जरांगे पाटलांनी आवाहन केले आहे। तर काही मराठा संघटनांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिकांसमवेत सत्ताधारी पक्ष म्हणजेच भाजपा पक्ष व त्यांच्या कुठल्याही मित्र पक्षाला आम्ही कोणीही मराठा समाज मतदान करणार नाही अशा शपथीचे सामूहिक वाचन सुरू केले आहे। शासनाने सुद्धा जागोजागी मनोज जरांगे पाटलांचे लावलेले बॅनर काढण्याचे आदेश काढले आहेत। या आंदोलनाची पुढची दिशा काय ठरेल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।